नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा ऐतिहासिक आणि खरं तर आध्यात्मिक नोंदीचा वेध घेणार आहोत जी मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडची आहे. हो, आणि आजचा आपला विषय केवळ एका कथेपुरता मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. तो मानवी जीवन, मृत्यू, भक्तीची टोकदार अवस्था आणि या संपूर्ण अथांग सृष्टीला चालवणाऱ्या कर्मगतीच्या अत्यंत कठोर नियमांवर आधारित आहे. अगदी. आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ही घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर या गावात घडलेली आहे. हो, राहेरगाव. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे निस्सीम भक्त वामन पेंदी यांच्या आयुष्यातील हा एक असा प्रसंग आहे ज्याचं वर्णन ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतं. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे यात शंकाच नाही. हो ना. पण आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश केवळ एक चमत्कार उलगडून सांगणे हा अजिबात नाहीये बघा. तर त्या चमत्कारामागे दडलेला सृष्टीचा नियम, निसर्गाचा समतोल आणि मानवी स्वभावाचे जे अत्यंत रंजक पदर यात उलगडले आहेत ते समजून घेणे हा आहे. म्हणजे इथे जी सर्वात विस्मयकारक गोष्ट आहे ती म्हणजे या घटनेतील तात्विक खोली. आपण जेव्हा अथांग भक्ती आणि निसर्गाचे कठोर नियम यांचा एकमेकांशी येणारा संबंध तपासतो तेव्हा हा प्रसंग एक उत्तम उदाहरण म्हणून समोर येतो. बरोबर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीलांमधील हा प्रसंग राहेर या स्थानाची महती तर सांगतोच, पण त्यासोबतच मृत्यूसारख्या अटळ सत्याला भक्ती कशी सामोरी जाते याचंही दर्शन घडवतो. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणातून कर्माचा सिद्धांत अतिशय सोप्या पण तितक्याच धक्कादायक मार्गाने समजून घेता येणार आहे. बरोबर. ही केवळ एक भावनिक गोष्ट नाहीये. नाही, ती एका अत्यंत प्रगल्भ अशा आध्यात्मिक कायद्याची नोंद आहे. तर मग आपण या संपूर्ण कथानकाची मुळापासून मांडणी करूया. ही गोष्ट सुरू होते ती राहेर या परिसरात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य राहेर परिसरामध्ये होते. राहेर हे स्थान स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने आधीच पावन झालेले होते. अगदी. आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणजे ते रोज भिक्षेसाठी वामन पेंदी नावाचे त्यांच्या एका निस्सीम भक्ताच्या घरी जात असत. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक एका अत्यंत दुर्दैवी संकटाने वामन पेंदीच्या घरावर घाला घातला. वामन पेंदीची पत्नी, जिचे नाव एल्हाईसे होते. हो, ज्यांना स्त्रोतांमध्ये देवकीदासी एल्होई असेही म्हटले जायचे. बरोबर. तर तिचे अचानक निधन होते. मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही माणसाला आतून कोलमडून टाकते. संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. नक्कीच. पण इथेच तर हा विषय अत्यंत रंजक आणि थोडा चक्रावून टाकणारा होतो. कारण वामन पेंदीच्या दुःखाची व्याख्या सर्वसामान्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. हो, स्रोतांमध्ये अतिशय स्पष्टपणे नोंदवले आहे की वामन पेंदीच्या घरात मावत नाही तेवढी लहान मुले होती. बापरे. म्हणजे पत्नीचे निधन झाले आहे, मुले पोरकी झाली आहेत. आता या घराचे आणि मुलांचे कसे होणार हा विचार करून एक सामान्य माणूस पूर्णपणे उन्मळून पडला असता. अगदी. याच बिंदूवर मानवी स्वभावाच्या पलीकडचा एक पैलू पाहायला मिळतो. कारण वामन पेंदीचे रडणे एकटबुष्टीसाठी सुरू असते की आहा, आता कसे करावे, आता सर्वज्ञांना भिक्षा कोण देईल. हो, जेव्हा पत्नीचे प्रेत स्मशानात नेले जात असते तेव्हा वामन पेंदी अश्रू ढाळत असतात, पण त्यांच्या अश्रूंचे कारण भौतिक नुकसान नसते. हे खरंच अविश्वसनीय वाटतं ऐकायला. यातून वामन पेंदीची भौतिक जगापासूनची विरक्ती आणि स्वामींच्या भिक्षेप्रती असलेली त्यांची आत्यंतिक निष्ठा दिसून येते. भक्तीच्या मार्गावर चालताना जेव्हा माणूस स्वतःच्या भौतिक दुःखापेक्षा ईश्वराच्या गुरूच्या सेवेत येणाऱ्या खंडामुळे अधिक व्यथित होतो, ती भक्तीची एक वेगळीच उंची असते. पण इथे एक सेकंड थांबूया. म्हणजे मी विचार करत होते, एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर हे अत्यंत धक्कादायक किंबहुना थोडं निष्ठुर वाटत नाही का? नक्कीच वाटू शकतं. समोर स्वतःच्या पत्नीचे प्रेत आहे, लहान मुले रडत आहेत आणि या माणसाला गुरूच्या भिक्षेची चिंता सतावते. या मानसिकतेला भक्ती म्हणायचे की व्यावहारिक जगापासूनचा पूर्ण तुटलेपणा? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा मुद्दा आहे. कारण कालच्या काळात कोणी असे वागले तर समाज त्याला नक्कीच वेड्यात काढेल. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे निष्ठुरच वाटेल. कारण आपली दुःखाची व्याख्या ही आपल्या नात्यांवर आणि भौतिक अस्तित्वावर अवलंबून असते. पण अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरावर पोचलेल्या व्यक्तीची मानसिकता वेगळी असते. म्हणजे वामन पेंदीच्या बाबतीत त्यांचे स्वत्व पूर्णपणे नष्ट झाले होते असे म्हणायचे का? अगदी. त्यांच्या संसाराची आसक्ती पूर्णपणे गळून पडली होती. त्यांच्या जीवनाचे एकमेव केंद्रबिंदू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती हेच होते.
जेव्हा माणसाचे संपूर्ण अस्तित्व एकाच ध्येयाशी एकरूप होते तेव्हा आजूबाजूच्या जगातील सर्वात मोठे आघातही त्यांना त्यांच्या मूळ ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत. म्हणजे वामनपेंडीचे दुःख हे स्वार्थी नव्हते, ते परमेश्वराच्या सेवेत येणाऱ्या अडथळ्याचं दुःख होते. बरोबर. ही अवस्था गाठणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणूनच ती निष्ठुर न वाटता ती एका अथांग शरणागतीची पावती आहे असे आध्यात्मिकदृष्ट्या मानले जाते. ही शरणागती खरोखरच अचंबित करणारी आहे. पण आता आपण पुढच्या प्रसंगाकडे वळूया, कारण इथून पुढे जे घडतं ते मानवी तर्काला आणखी मोठं आव्हान देतं. हो, तो स्मशानभूमीचा प्रसंग. हो, स्मशानभूमीचं दृश्य आहे. पत्नीच्या प्रेताला सरणावर ठेवले आहे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे आणि परंपरेनुसार प्रेताला धार देण्यासाठी पाणी लागतं. ते पाणी आणण्यासाठी वामनपेंडी गंगेवर जातात आणि तिथे गंगेच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले असतात. आणि आपल्या पत्नीच्या मृत्यूच्या आणि भिक्षा खंडित होण्याचा दुःखात असलेला वामनपेंडी स्वामींना पाहतो. तो तिथे जातो, त्यांना दंडवत घालतो, त्यांच्या श्रीचरणांवर मस्तक ठेवतो आणि आपली अडचण बोलून दाखवतो. तो म्हणतो, जी जी देवकी दासी एल्होई होती ती सरली, जी जी आता काय करावे जी, आता सर्वज्ञांना कोण भिक्षा देईल जी. या संवादातला भाबडेपणा अतिशय लक्षवेधी आहे. तो स्वामींकडे जाऊन आपली पत्नी परत मागत नाहीये किंवा आपल्या मुलांसाठी दया मागत नाहीये. अगदी. मृत्यूसारख्या अंतिम सत्याला त्याने स्वीकारले आहे. त्याची तक्रार निसर्गाच्या या क्रूर खेळीबद्दल नाहीये, तो फक्त आपली भिक्षेची अडचण सांगतोय. आणि यावर स्वामींची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय बोलकी आहे. स्रोतांमध्ये याचा उल्लेख कसा आलाय? स्रोतांनुसार स्वामींना वामनपेंडीची कीव येते, म्हणजेच त्यांच्या मनात अथांग करुणा दाटून येते. करुणा. स्वामी कोणताही उपदेश करत नाहीत, कोणतीही चर्चा करत नाहीत. ते केवळ एकच शब्द उच्चारतात, चला, आणि ते थेट स्मशानात पोहोचतात. आणि स्मशानातील तो प्रसंग तो खरोखरच डोळ्यांसमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थेट त्या सरणाजवळ जातात जिथे प्रेत ठेवलेले आहे. आणि ते तिथे उकडा आसन घालून बसतात. आता इथे पुढे जाण्याआधी हे उकडा आसन म्हणजे नेमके काय हे आपण स्पष्ट करूया का? कारण बऱ्याचदा अशा शब्दांमुळे मूळ प्रसंग समजायला कठीण जातो. नक्कीच. उकडासन म्हणजे अत्यंत साध्या पद्धतीने गुडघे दुमडून पाडांच्या चौढ्यांवर बसणे, ज्याला आपण बोलीभाषेत उकिडवे बसणे म्हणतो. अगदी तशीच ही अवस्था आहे. यात कोणतंही भव्य दिव्य किंवा तांत्रिक असे आसन नाही. अत्यंत सहज आणि नैसर्गिक अशी ही बसण्याची पद्धत आहे. आणि यातून स्वामींचा साधेपणा आणि या घटनेतील अनौपचारिकता अधोरेखित होते. हो ना. हे समजणं महत्वाचे होते. तर स्वामी उकडासन घालून त्या प्रेताजवळ बसतात. आता इथली प्रक्रिया खूपच कुतूहल निर्माण करणारी आहे. कारण स्वामी आपल्या श्रीकराने म्हणजेच हाताने त्या प्रेताला डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करतात. एका हाताने ते प्रेताचा हात धरतात आणि दुसऱ्या हाताने प्रेताची हनुवटी धरतात. आणि ते काय म्हणतात? कोणताही मोठा मंत्र नाही, कसलाही गुंतागुंतीचा तांत्रिक विधी नाही. ते अगदी सहजपणे म्हणतात, बाई उठा ना, आम्हाला भिक्षा वाढा, तुमची एक भिक्षा आम्हाला घेणे आहे. इथेच या संपूर्ण घटनेचे आध्यात्मिक आणि मानसिक सामर्थ्य दडलेलं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. इथे कोणताही भपकेदार असा चमत्कार दाखवण्याचा आव नाही. जणू काही एखादी व्यक्ती गाढ झोपेत आहे आणि तिला अगदी सहजपणे जागे केले जात आहे, इतकी ही कृती साधी आहे. हा साधेपणाच त्या मागील प्रचंड शक्तीची जाणीव करून देतो. यातून शब्दांचे आणि संकल्पाचे सामर्थ्य दिसून येते. स्वामींचा संकल्प एवढा प्रबळ आहे की मृत्यूसारख्या भौतिक अवस्थेलाही ते केवळ एका संवादाने छेद देऊ शकतात. म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे गेलेल्या शक्तीला कोणत्याही बाह्य उपचारांची गरज नसते, केवळ एक आज्ञा किंवा संकल्प पुरेसा असतो, हेच यातून सिद्ध होते. आणि त्या अत्यंत साध्या संवादाचा परिणाम असा होतो की वामनपेंडीची पत्नी अक्षरशः खडबडून जागी होते. झोपेतून दचकून उठावे तशी ती उठते आणि जिवंत होताच ती काय करते? ती स्वामींना विनंती करते, जी जी सर्वज्ञांनी आमच्या इथे भिक्षा करावी जी. म्हणजे ती सुद्धा मृत्यूच्या पलीकडून आल्यावर पुन्हा भिक्षेच्याच सेवेत तत्पर होते. ती आपल्या घरी जाते, भिक्षेसाठी स्वयंपाकाची तयारी करते. आता इथपर्यंतची गोष्ट ऐकल्यावर ऐकणाऱ्यांना वाटेल की हा एक परिपूर्ण हॅपी एंडिंग असलेला चमत्कार आहे. भक्त दुखी होता, देवाने चमत्कार केला, पत्नी जिवंत झाली आणि सगळे आनंदात राहू लागले. पण इथेच या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट येतो, जो खऱ्या अर्थाने विचार करायला भाग पाडतो. हाच तो टप्पा आहे
जिथे ही घटना केवळ एका चमत्काराच्या कथेमधून एका अत्यंत प्रगल्भ आणि कठोर तात्विक सिद्धांतात रूपांतरित होते. हो, जेव्हा पत्नी भिक्षेचा स्वयंपाक तयार करून स्वामींसमोर भिक्षा घेऊन येते तेव्हा स्वामी तिला थांबवतात. आणि अत्यंत कडक आणि वरवर पाहता धक्कादायक असा नियम तिला सांगतात. हो, स्वामी तिला म्हणतात की बाई, आम्हाला भिक्षा वाढाल तर तुम्हाला तुमची कर्मगती पुन्हा भोगावी लागेल. म्हणजे जर तिने स्वतःच्या हाताने ती भिक्षा वाढली तर तिला पुन्हा मृत्यूला सामोरे जावे लागेल. हे ऐकून कोणीही सुन्न होईल. आणि याचं कारण स्वामी जे सांगतात ते अधिकच आश्चर्यचकित करणारे आहे. स्वामी स्पष्ट करतात की आम्हाला एक पाणीपात्र वाढता यावे एवढ्याचसाठी आमच्या इच्छेखातर सृष्टी व्यवस्थेच्या नियमांचा भंग करून देवतांनी तुम्हाला जिवंत केले आहे. आता इथे पाणीपात्र हा शब्द आलाय. हे पाणीपात्र म्हणजे नक्की काय हे मी सांगतो. हो, ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. पाणीपात्र हा शब्द संभ्याचा आश्रमातील भिक्षा स्वीकारण्याच्या पद्धतीशी जोडलेला आहे. पाणी म्हणजे हात आणि पात्र म्हणजे भांडे. जेव्हा संन्यासी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ करून त्यालाच पात्र मानून त्यात भिक्षा स्वीकारतात तेव्हा त्याला पाणीपात्र म्हणतात. अच्छा. काही ठिकाणी भिक्षा स्वीकारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट लाकडी किंवा मातीचा पात्रालाही या अर्थाने वापरले जाते. स्वामींचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या भक्त्याच्या हातून ती भिक्षा त्यांच्या पात्रात किंवा ओंजळीत पडावी. हे स्पष्टीकरण खूप उपयुक्त आहे. पण स्वामी जे कारण सांगतात की केवळ हे एक पाणीपात्र वाढता यावे यासाठी सृष्टी व्यवस्थेच्या नियमांचा भंग करून तिला जिवंत केले आहे, हे खूपच बहिरी आहे. अगदी. म्हणजे हा चमत्कार नसून जणू निसर्गाच्या सिस्टीममध्ये स्वामींनी एका विशिष्ट कामासाठी काढलेला हा तात्पुरता लूप होल होता असं म्हणता येईल का? अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. हा खरोखरच निसर्गाच्या कायद्यातील एक तात्पुरता लूप होल होता. जर आपण याचा सखोल विचार केला तर इथे कर्मगतीचा सिद्धांत अत्यंत स्पष्टपणे आणि कठोरपणे मांडलेला आहे. याचा अर्थ असा आहे की देवत्व किंवा चमत्कार हे सृष्टीच्या आणि कर्माच्या नियमांच्या वर नाहीत. निसर्गाचा, सृष्टीचा नियम सर्वांसाठी समान आहे. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माची गती आणि त्याचे परिणाम भोगावेच लागतात. अगदी बरोबर. मृत्यू हा सृष्टीचा एक अटळ नियम आहे. तो एक प्रकारचा कॉस्मिक बॅलन्स शीट आहे. इथे देवतांनी वामनपेंदीच्या पत्नीला जिवंत केले ते तिचं आयुष्य वाढवण्यासाठी नाही किंवा मृत्यूवर कायमची मात करण्यासाठी नाही, तर ते फक्त आणि फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची एक विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला तो एक तात्पुरता अपवाद होता. होय. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. आपण नेहमी चमत्कारांना निसर्गाच्या वरचे मानतो. देव काहीही करू शकतो अशी आपली धारणा असते. पण इथे चमत्कार हा एका अटीपुरता आणि एका विशिष्ट कारणापुरताच मर्यादित आहे हे स्पष्ट होतं. स्वामी तिला स्पष्ट सांगतात की ते कारण संपले म्हणजे पुन्हा तुम्हाला मृत्यूला सामोरे जावे लागेल. जर तिने तो उद्देश पूर्ण केला म्हणजे भिक्षा वाढली तर तो अपवाद संपतो आणि सृष्टीचा मूळ नियम पुन्हा लागू होतो. निसर्गाचा समतोल किती प्रगल्भ आहे हे यातून दिसते. देवही सृष्टीचे नियम विनाकारण किंवा कायमचे मोडत नाहीत. ही अत्यंत उच्च दर्जाची तात्विक मांडणी आहे. सृष्टीचं एक चक्र आहे आणि त्या चक्राला स्वतःचे असे अढळ नियम आहेत. जर कोणीही ते नियम सतत मोडायला लागले तर सृष्टीचा समतोलच बिघडून जाईल. त्यामुळे ईश्वरी शक्तीही त्या नियमांचा आदर करते. चमत्कारालाही इथे एक अट आहे. यातून एक मोठा धडा मिळतो की भक्ती किंवा कृपा ही सृष्टीच्या नियमांना फाट्यावर मारण्यासाठी नसते, तर ती एका विशिष्ट टप्प्यावर आधार देण्यासाठी असते. कर्माचे फळ आणि मृत्यूचे सत्य हे अटळ आहे हेच यातून सिद्ध होते. आता आपण ह्या कथेच्या शेवटाकडे येऊया, जिथे मानवी स्वभावाचे आणखी एक टोक पाहायला मिळते. मृत्यूची ती अट ऐकल्यावर वामनपेंदीची पत्नी साहजिकच घाबरते. मगाशी म्हटल्याप्रमाणे मृत्यूची भीती ही मानवी स्वभावातच अत्यंत खोलवर रुजलेली आहे. ती घाबरते आणि ती भिक्षा स्वतः न वाढता ती भिक्षा वामनपेंदीच्या हातात देते. इथे दोन पूर्णपणे विरुद्ध मानवी अवस्था पाहायला मिळतात. होय, इथे दोन मानवी अवस्थांमधील विरोधाभास अत्यंत सुरेखपणे आणि पारदर्शकपणे समोर येतो. एकीकडे वामनपेंदी आहे, ज्याने भिक्षेसाठी आपल्या सर्वस्वाचा, अगदी स्वतःच्या भावनांचाही त्याग करण्याची तयारी दाखवली होती. त्याला मृत्यूचे किंवा दुःखाचे भय नव्हते, त्याला फक्त भिक्षा पूर्ण होण्याची ओढ होती. त्याचे मन मृत्यूच्या पलीकडे गेले होते. आणि दुसरीकडे त्याची पत्नी आहे, जी नुकतीच मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे. मृत्यूचा तो अंधार तिने पाहिला आहे आणि पुन्हा मृत्यूच्या नावानेच तिला मानवी भीती ग्रासून टाकते. जीवनाची आस तिला पुन्हा मृत्यूपासून दूर पळायला लावते. ही एक अतिशय नैसर्गिक आणि मानवी प्रतिक्रिया आहे.
यात तिची कोणतीही चूक नाही, हा केवळ प्रवृत्तीचा भाग आहे. पण या भीतीतूनही आणि या तांत्रिक पेचातूनही एक अत्यंत सुंदर मार्ग निघतो. ती घाबरून भिक्षा वामनपेंदीच्या हातात देते आणि शेवटी वामनपेंदी स्वतः सर्वज्ञांना ती भिक्षा वाढतो. आणि स्वामी ती भिक्षा घेतात आणि मग तिथून गंगेवर निघून जातात. हा जो शेवट आहे तो या संपूर्ण गुंतागुंतीला एका अतिशय शांत अशा समतोलावर आणून सोडतो. नक्कीच. आणि इथेच एक सुरेख सुवर्ण मध्य गाठला जातो. वामनपेंदीच्या हातून भिक्षा देऊन ती अडचण दूर होते. स्वामींच्या भिक्षेचे कार्यही पूर्ण होते आणि पत्नीने स्वतः न वाढल्यामुळे तो अपवाद तसाच राहतो व तिला तिचं जीवन परत मिळते. कर्मगतीचा नियम आणि भक्तीची आस या दोन्ही गोष्टींचा इथे समतोल राखला जातो. या एका छोट्याशा कृतीतून आपण मानवी मानसशास्त्र, मृत्यूची भीती, निस्सीम भक्ती आणि कर्माचा महाप्रचंड सिद्धांत या सर्वांचा सुरेख मेळ पाहू शकतो. भक्ती अंध नसावी, त्यातही सृष्टीच्या नियमांचे भान असावे, हेच यातून शिकायला मिळते. राहेरमधील ही संपूर्ण घटना खरोखरच केवळ एक कथा नाहीये, तर ती एक अत्यंत सखोल अशी जीवनशाळा आहे. या एका घटनेने आपल्याला किती वेगवेगळ्या पातळ्यांवर नेऊन ठेवले आहे. खरंच. वामनपेंदीची सांसारिक दुःखाच्या पूर्णपणे पलीकडे गेलेली अथांग भक्ती आपण पाहिल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आपल्या भक्ताप्रती असलेली अमर्याद करुणा आपण पाहिली. आणि कोणताही डामडोळ न करता अगदी साध्या उकड आसनात बसून आणि साध्या शब्दांतून झालेला तो मृत्यूवर मात करणारा अद्भुत प्रसंगही अनुभवला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सृष्टीच्या नियमांची आणि कर्मगतीची कठोरता आपण समजून घेतली. चमत्कार जरी झाला तरी तो निसर्गाच्या नियमांची कायमस्वरूपी पायमल्ली करण्यासाठी नसतो, तर तो एका मोठ्या उद्देशासाठी झालेला एक तात्पुरता बदल असतो. हा केवढा मोठा आणि नम्र करणारा धडा यातून मिळतो. अगदी तंतोतंत. या संपूर्ण घटनेतील बारकावे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण जीवनाकडे, आपल्या कर्तव्याकडे आणि आपण ज्याला ईश्वरीय नियम म्हणतो त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. बरोबर. आपण निसर्गाला आणि कर्माला किती गृहीत धरतो आणि प्रत्यक्षात हे जाळे किती काटेकोर आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. तर आजची ही रंजक, गुंतागुंतीची आणि तितकीच अंतर्मुख करणारी सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पण थांबण्यापूर्वी या संपूर्ण संदर्भातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न निर्माण होतो, जो आपण सर्वांनीच तपासून पाहायला हवा. आपण पाहिलं की केवळ एका साध्या भिक्षेच्या कृतीसाठी, एका निस्वार्थ दानासाठी दैवी शक्ती, मृत्यूसारखा सृष्टीचा सर्वात मोठा आणि कठोर नियम काही काळासाठी का होईना पण बाजूला ठेवू शकते. अगदी. तर मग असा विचार मनात येतो की एका खऱ्या निस्वार्थ कृतीचे या संपूर्ण अवाढ्य ब्रह्मांडात नेमके वजन किती असेल. कर्माचे हे न संपणारे चक्र आणि त्याचे नियम मोठे, की माणसाच्या निस्वार्थ दानाचा आणि धकटीचा तो एक क्षण मोठा. हा विचार नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. हो. आणि याच विचारासोबत आज आपण निरोप घेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि सखोल विश्लेषणासोबत.